आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी एक माईक चालू आहे, माईक चालू आहे वाटतं तो बटन बंद करा. हॅलो, थोडा आवाज वाढवला तरी चालेल. हॅलो हॅलो. शांताबाईचा यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्या कर्मा संदर्भामध्ये या ठिकाणी श्रवण करत आहोत. स्वामींनी जे जे काही नियम शांताबाईंना सांगितले त्या त्या सगळ्या नियमाचं पालन शांताबाईचा करत असताना मुलीच्या हाताने स्वामींनी त्यांना निरोप पाठवला की तुम्हाला जे आवडेल ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता, त्याचं कुठलंही बंधन आता तुम्हाला नाही. यावर शांताबाईचा म्हणतात, मज श्री चक्रधरा वांचुनी आणि काही न रुचे. आता मला देवाशिवाय काहीच आवडत नाही असं त्यांनी मुलीला सांगितलं. आणि पुढे म्हणतात, जरी घेऊ ये तरी मग गोसावी का वाढले. आणि जर का आता देव मला जर का घ्यायला सांगत आहेत तर आधीच मला त्यांनी ते खायला नाही सांगितले. का नाही खायला सांगितले? म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे आणि म्हणूनच ते खायला नाही सांगितले. म्हणजे याच्यामध्ये आध्यात्मिकता सुद्धा आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये जे काही आहाराचा जो काही शास्त्र आहे ते आहाराचं शास्त्र सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. परमेश्वर जेव्हा सांगतात तेव्हा ते फक्त एकच आध्यात्मिकच बाजू सांगतात असं नाही, ते दोन्ही बाजू त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. अध्यात्म पण आहे आणि सोबतच आहारशास्त्र सुद्धा आहे आणि आरोग्यशास्त्र सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अध्यात्मामध्ये जे काही खाण्यापिण्याचे जे काही तुम्हाला नियम सांगितले जातात, आपल्याला ते नियम थोडे कठीण वाटतात करत असताना, असं बंधनकारक वाटतात. पण मुळात ते बंधनकारक नसतात. ते त्या क्रियेतला तो एक भागच आहे की त्यावेळेला जसं आता थंडी आहे, आता आपण थंड सरबत पितो का, लिंबू सरबत? कोणीतरी सांगितलं आता थंडी आहे तर लिंबू सरबत पिऊ नका बरं का. आपल्याला ते बंधन वाटतं, ते बंधन नाही आहे. ते त्या वातावरणातला तो आहार आहे की त्या वातावरणामध्ये तुम्हाला उष्ण पदार्थ खायचे आहेत. उष्ण वातावरण असेल तर थंड पदार्थ खायचे आहेत. हे काय आहे? त्या त्या ऋतुकाळानुसार तो तो आहार आहे. आणि त्या काळात जेव्हा तुम्ही तो आहार घेता त्या वेळेला तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं. आणि आरोग्य चांगलं असेल म्हणजे मी नेहमी सांगत असतो, जर का तुमचा आहार चांगला असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि तुमचं आरोग्य जर का चांगलं असेल तरच तुमचं अध्यात्म चांगलं चालतं बरं का. नाहीतर स्मरण करता करता पायाला मुंग्या आल्या पुढचं स्मरण होत नाही. सेवा करता करताना जर का आपण थकतो कशामुळे? कारण की पुरेसा आहार आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आहार आपल्याला मिळत नाही, तेवढं रक्त आपल्या शरीरात तयार होत नाही आणि मग तेवढा अशक्तपणा जो आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला तुमचा आहार योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य काळी योग्य आहार आणि योग्य प्रमाण त्या आहाराचं आपल्याला घेता आलं पाहिजे. तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि आरोग्य चांगलं असेल तर त्यामध्ये तुमच्याकडनं होणारं जे काही अध्यात्म आहे ते सुद्धा निर्दोषपणे चालणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास अध्यात्मामध्ये तुम्हाला होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा कंटाळा त्याच्यामध्ये येणार नाही. ध्यान साधनेला तुम्ही किती जरी वेळ बसले तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास जो आहे तो होणार नाही. आहार बिघडल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या बिघडतात, आरोग्य बिघडतं, अध्यात्म बिघडतं. आणि म्हणून शांताबाईंना जी काही नियमावली देवाने सांगितलेली आहे, जे काय आहाराचं बंधन देवाने सांगितलेलं आहे, त्याचं कारण ते आहे की त्यांची प्रकृती जी आहे ती स्वस्थता त्याच्यामध्ये त्यांना लाभली पाहिजे.
मुळामध्ये काय होतं की स्वामींनी इंद्रियार्थ खायला नाही सांगितलं. इंद्रियार्थ म्हणजे काय असतं? तेलकट, तुपकट, है ना. आपल्याला भाकरी खायला सांगितली तर आपल्याला भूक नसते, परंतु ते तेलकट पदार्थ दिसले की आपोआप भूक लागते आपल्याला. म्हणजे भूक असते. आपली भूक कशी आहे? आपल्याला पोटाला लागली म्हणून भूक नसते. आपली भूक मनाची असते. मनाला जे पदार्थ आवडतील ते पदार्थ जेवणात असतील तर आपण 2 घास 4 घास जास्त खाऊन घेतो. किंवा म्हटलं की जेवायला चला, ते विचारतात काय बनवलंय आज. म्हणजे जसा पदार्थ असेल त्या पद्धतीने आपण स्वतःला भूक लावून घेतो. भाकरी भाजी आहे का, थोडीशी भूक कमी, 25% जेवायचं. आणि मग आवडता पदार्थ असेल तर मग 100% खाऊन परत 101%, 110% पर्यंत जेवून घेतो आपण, है ना. आणि मग सकाळी आपल्याला ऍसिडिटी वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. का होतं तेही कळतं, तरी पुढच्या वेळेस आपण परत तेवढाच आहार घेत असतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की वृद्ध झाल्यानंतर व्यक्ती जो आहे त्याचं चालणं फिरणं कमी होतं. आणि इंद्रियार्थ पदार्थ हे असे असतात की जे आपल्या इंद्रियांना आवडतात आणि पोटाला आवडणारे पदार्थ असतात. तर पोटाला जे आवश्यक पदार्थ आहेत ते आपण तेवढेच खातो जेवढे पोटाला लागतात. पण इंद्रियांना जे आवडणारे जे पदार्थ आहेत ना, त्याचं कुठलं धरबंध नसतं. तर किती खायचं आपल्याला, ते पोट भरेपर्यंत खायचे नसतात, ते मन भरेपर्यंत खातो आपण. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण जास्त खाल्लं जातं. तुम्ही भाकरी खाणार तर भाकरी प्रमाणातच खाणार, 1-1.25 भाकरी तुमची रोजची. पण त्याच्यासोबत इंद्रियार्थ जर का फोडणी तोडणीचे पदार्थ असतील, चटकदार पदार्थ असतील. मला सांगा बरं, तुम्ही भेळ खाता, भेळ किती खाता? प्रमाण आहे का भेळचं? भाकरीचं रोज प्रमाण आहे तुमचं, 1 भाकरी 1.5 भाकरी. भेळ जर का दिली त्याचं प्रमाण नाही, आपण ते खातच राहतो. चटक मटक काही असेल तर ते खातच राहतो. आणि म्हणून इंद्रियार्थ खायला का नाही सांगितलं? कारण की त्याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन राहत नाही. पोटाचं मनाचं बंधन असतं ते. मग वयोवृद्ध झाल्यानंतर काही खाण्याच्या पदार्थांमध्ये वेळेमध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. आणि जर का तो बदल नाही केला तर पुढे आरोग्य बिघडेल, अध्यात्म होणार नाही. शांताबाईचा वयस्कर आहेत, थोड्या स्थूळही असतील समजा, तर त्या वयामध्ये भोजनानंतर किंवा भोजनापूर्वी जे काही चालणं फिरणं ज्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे, तरुणपणामध्ये जे चालणं फिरणं होतं ते त्या वयामध्ये तितकंसं होत नसतं. एका जणांना डॉक्टरांनी चालायला सांगितलं, ते भरपूर चालतात आणि तब्येतीने पण स्वस्थ आहेत. आता त्यांच्या मुलांनी त्याला सांगितलं की तुम्ही चाला, पण आता वयाच्या हिशोबाने अति प्रमाणामध्ये चालू नका. म्हणजे ते चालण्यावर थोडं नियंत्रण ठेवा. नाहीतर काय होतं, मग त्याच्यामध्ये जे आपले जे हाडं आहेत ते घासल्या जाऊ शकतात जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चालले तर. म्हणजे वय झाल्यानंतर खूपशा गोष्टीवर नियंत्रण येतं. आणि म्हणून शांताबाईंचे ते इंद्रियार्थ फोडणी तोडणीचं तेलकट तुपकट जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यानंतर तब्येत कुठे बिघडू नये, प्रकृती बिघडू नये, आणि त्यामुळे आरोग्य बिघडलं तर पुढे अध्यात्म पण स्वस्थतेने होणार नाही. तुमचं आता जर का डोकं दुखत असेल, तुम्ही निरोपणाला बसू नाही शकत. तुम्ही घरी जाऊन बसाल, परंतु इथे नाही बसू शकत. आणि विचार ऐकण्यासाठी सुद्धा आपण स्वस्थ असलं पाहिजे. डोकं दुखत असेल, तुम्ही वैचारिक पातळीचे जे काही संवाद आहे तो तुम्ही ऐकू शकत नाही. त्यामुळे शांताबाईंना ती नियमावली देवाने सांगितलेली आहे. आता स्वामी परत का सांगतात की आम्ही जे सांगू तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खा म्हणून. आतापर्यंत आम्ही जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं, पण आता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खा, असं स्वामी का सांगतात? कारण की कुठेतरी शांताबाईंची मुलगी असेल एकाईचा, किंवा आता आपण आहोत, आपण आता, आपल्याला त्या काळची परिस्थिती माहिती नाहीये. आता जर का ही लीळा ऐकली तर आपल्याला काय वाटेल? एका म्हाताऱ्या बाईला देवाने काय केलं, हे खाऊ नको ते खाऊ नको असं सांगितलं, असं आपल्यालाही वाटेल. आणि आत्ता देव सांगतायत की बाबा आम्ही जो नियम सांगितलेला आहे, आम्ही जो काही विधी सांगितलेला आहे, त्या नियम आणि विधीचा लाभ शांताबाईंना झालाय बरं का. तुम्ही कधीतरी संध्याकाळी, आता रोज आपण किती वाजता जेवता तुम्ही? 9-10 वाजता, 9-9:30 होतात. तुम्ही कमीत कमी 15 दिवस सकाळी संध्याकाळी 6 वाजता जेवून बघा. 6च्या नंतर काहीच खायचं नाही.
बघा तुम्हाला 15 दिवसामध्ये तुम्हाला कसं जाणवतं, तुमची तब्येत कशी वाटते, तुम्हाला ऍसिडिटी नाही होणार, तुम्हाला खूपशा गोष्टी तुम्हाला बऱ्या वाटतील आणि तुम्ही म्हणाल की आता इतक्या लवकर जेवतो आम्ही त्याच्यामुळे खूप बरं वाटतं, तर आधीसारखा त्रास होत नाही पित्ताचा वगैरे वगैरे. शांताबाईचा मग तो लाभ झालेला आहे. आणि लक्षात आलं की पदार्थांमध्ये आपल्याला जास्त रमायचं नाही. आयुष्य गेलं पदार्थ कमावण्यासाठी, आयुष्य गेलं पदार्थ खाण्यासाठी, आयुष्य गेलं पदार्थ पचवण्यासाठी. आपलं सगळं काय आहे, आपण पदार्थ कमवण्यासाठीच पाहिजे पदार्थ म्हणून कमवतो, आपण पैसे कमवतोय. कितीतरी कष्ट घेतात लोक कशासाठी, पदार्थ कमवण्यासाठी. मग त्यानंतर आपलं बाकीचं आयुष्य कशात जातं, ते पदार्थ खाण्यामध्ये जातं. कधी कधी आपल्याला भूक नसते पण पदार्थ घरामध्ये आहे म्हणून आपण त्यासाठी भूक लावून घेतो आणि खातो. त्याच्यानंतर पुढचा वेळ कशासाठी जातो, जे खाल्लेलं आहे ते पचवायचं आहे आता. मग जा, सकाळी चालत जा, संध्याकाळी चालत जा, व्यायाम करा, हे करा ते करा. म्हणजे असं आपला वेळ जो आहे तो पदार्थ कमवण्यात, पदार्थ खाण्यात आणि पदार्थ पचवण्यामध्ये चाललेला आहे. त्याच्यामध्ये जर का तब्येत बिघडली तर त्याच्यामध्ये परत आपला वेळ जातो आहे. आणि म्हणून शांताबाईंना हे लक्षात आलं की आपलं आयुष्यच पदार्थ खाण्यामध्ये गेलेलं आहे, आता हे कुठेतरी सोडलं पाहिजे. ते जर का सोडलं तर काही गोष्टी आपल्याला नव्याने प्राप्त होणार आहेत. शरीर चांगलं राहील, मन चांगलं राहील, विचार चांगले राहतील आणि त्याच्यामुळे परमेश्वराच्या विधीसाठी आपल्याला जो वेळ पाहिजे, अपेक्षित आहे, तो प्राप्त होणार आहे. तुम्ही जर का संध्याकाळी 6ला जेवलात तर तुम्ही झोपालाही लवकर, आणि 6ला जर का तुम्ही जेवलेले असाल तर तुम्हाला 3 वाजता बरोबर जाग येणार. म्हणजे खूप तर खूप 4 होतील. तुम्ही थोडं लवकर झोपला तर 3 ते 4 वाजता तुम्हाला जाग येते, झोप पूर्ण झालेली असते. तुमचा दिवस सुरू होतो 4 वाजेपासून. एरवी आपला दिवस किती वाजेपासून चालू होतो, 8 वाजेपासून, 7 वाजेपासून. म्हणजे 3 तास उशिरा आपला दिवस सुरू होतो. आणि आहार आणि आरोग्यशास्त्र आपल्याला सांगतं की इथून दिवस सुरू झाला पाहिजे, इथे दिवस तुमचा संपला पाहिजे. आपला 10, 11, 12 वाजेपर्यंत दिवस आपला चालूच राहतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला अध्यात्माला एक वेगळा वेळ देता येतो. तुमचा दिवसभराचा जो वेळ 7च्या नंतरचा तो तुमचाच वेळ आहे. परंतु अध्यात्माला जो सकाळचा वेळ आहे तो बरोबर तो अध्यात्माची वेळ आपण झोपेमध्ये काढत असतो. त्या वेळामध्ये अध्यात्मही होतं, तुमचा व्यायाम वगैरे, तुमचं आरोग्य सुद्धा त्याच्यामध्ये दडलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं प्रकृती सुद्धा चांगली राहते. आणि अशा पद्धतीने शांताबाईंची ही नियमावली जी आहे त्याच्यामुळे त्यांचा अध्यात्म सुद्धा चांगलं झालं, एकदम चांगल्या पद्धतीने ते झालं. मनस्वस्थता जी आहे ती मनस्वस्थता राहिली. आजकाल आपण अध्यात्म करतो नाही अशातला भाग नाही, पण तुमचं मन स्वस्थ आहे का ते बघा. अध्यात्म करताना मन स्वस्थ नाही आपलं. विडा ठेवताना हे राहिलं ते राहिलं, असा विडा ठेवा तसा विडा ठेवा, इथे ठेवा तिथे ठेवा, श्लोक हा म्हणा तो म्हणा, इतकी गडबड गडबड असते आपली. स्वस्थता नाही, विडा ठेवल्याचं समाधान नसतं आपल्यामध्ये. त्याच्यानंतर इतर काही गोष्टी आपण अध्यात्माच्या नावाने करत असतो पण त्यामध्ये ती स्वस्थता नाही आहे. स्मरण करतो तर गाठी पटापट पटापट आपण फिरवतो, ती स्वस्थता नाही. त्या गाठी फिरवण्यावरून कळतं की तुमचं मन किती स्थिर आहे, किती स्वस्थ आहे. ज्या व्यक्तीचं मन स्वस्थ असतं त्याच्या बोलण्यातनच कळतं तो किती स्वस्थपणे बोलतोय. त्याच्या अदबीतनं, त्याच्या उठण्या बसण्यातनं कळतं की त्याच्या निर्णय क्षमतेतनं कळतं की याचं मन किती स्थिर आहे. आणि एखाद्याचं मन स्थिर नसतं, त्यांना असं घडीत असं वाटतं, घडीत तसं वाटतं. म्हणजे त्यांना जे मनात येईल ते 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 करावं वाटतं आणि एकाशी ताळमेळ त्याच्यामध्ये नसतो. मनस्थिर असल्यानंतर तुम्ही सगळ्या ठिकाणी योग्य पद्धतीचं वर्तन तुमचं असतं. कशासोबत काय असलं पाहिजे, कुठल्या वेळी काय असलं पाहिजे, हे सगळं इत्याभूत चाललेलं असतं. आणि म्हणून शांताबाईंना स्वामींनी या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक त्यांना जो विधी सांगितलेला आहे हा कुठल्याही त्यांच्यावर खाण्यापिण्यावर अन्याय नाही आहे त्यांचा, की देहाला कष्ट द्या. मुळातच आपण खूप खातो ना, हेच देहाला कष्ट आहेत आपल्या. आपल्या देहाला एवढं लागत नसतं बरं का.
आपण खातोय, वाढणारे पण जबरदस्तीने वाढत नाही, गॅस नाही गॅस. परंतु हे सगळे कष्टप्रद गोष्टी आहेत. याच्यातनं 2-4 पदार्थ कमी करून बघा, 2-4 भात कमी करून बघा, तुम्हाला खूप समाधान वाटेल तुमच्या जेवणाचं. हे समाधान शांताबाईंना वाटलेलं आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आहाराला वेळ कमी दिला, कमी आहार घेतला आणि योग्य प्रमाणात जर का आहार घेतला, योग्य प्रमाणात पदार्थ खाल्ले तर काय होतं, अध्यात्माला वेळ मिळतोय. आणि तो वेळ ईश्वर स्मरणामध्ये इतका सुंदर प्रकारे त्यांचा लागला आणि त्याच्यामुळे काय झालं, एक मानसिक समाधान क्रिया केल्याचं. आपला विषय काय चालू आहे की तुम्ही क्रिया करता, ईश्वर पैकीच्या क्रिया करता, परंतु त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य तुमचं नसल्यामुळे त्या क्रियेचं समाधान तुम्हाला प्राप्त होत नाही. देवाचा विधी करताना पण आपल्याला मनात तेच चालते, मला सहाय्य होईल का, मग फायदा होईल का याचा, मग माझं पाठांतर होईल का. ते काय आहे, सगळं मन अस्वस्थ आहे, तुमचं अस्थिर आहे. तुम्ही स्थिर व्हा, जेवढा लाभ व्हायचा तेवढा होईल. तुम्ही त्या लाभाचं मोजमाप करू नका. पहिली गोष्ट ही आहे. तुम्ही रोज जेवता तर तुम्ही मोजमाप करता का 3 चपात्या खाल्ल्या तर कमी कमी 2.5 चपात्याचं तरी रक्त तयार होईल, असा हिशोब असतो का काही. तुम्ही खाता, जे रक्त बनायचं असेल ते शरीर आतमध्ये ती प्रक्रिया करतं. आपल्याकडे कुठला हिशोब नाही त्याचा. तसं अध्यात्म हे करा, शांततेने करा. कुठल्याही धर्माचा अध्यात्म करा, शांततेत करा. त्याचं मानसिक स्थैर्य तरी तुम्हाला लाभलं पाहिजे आणि स्वस्थता त्याच्यामध्ये लाभली पाहिजे. ती स्वस्थता शांताबाईंना लाभते. आणि आता ईश्वर स्मरणामध्ये त्यांना जी रुची निर्माण झालेली आहे, जी आवड निर्माण झालेली आहे, त्या आवडीतनं आता त्यांना बाहेर यायचं नाहीये. आमचे स्वामी पैठणला होते आणि त्या ठिकाणी माय धुवा म्हणजे आई आणि त्यांची मुलगी हे दोघी जणी तिथे सगळ्या मंदिराचं दर्शन घेत घेत ते येत आहेत. आणि त्यावेळेला ते स्वामी ज्या मठामध्ये आहेत त्या मठामध्ये ते आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ते सगळे मंदिर बघता बघता त्या मुलीचं लक्ष, लहान पोरगी आहे, त्या लहान मुलीचं लक्ष स्वामींकडे गेली. ती वेधल्या गेली. आईने सुद्धा बघितलं, मुलीने सुद्धा बघितलं, पण आई काही वेधल्या गेली नाही. आई आतमध्ये गेली आणि ती मंदिरच बघत राहिली, मंदिरातल्या मूर्त्या बघत राहिली. आणि मुलगी जी आहे, लहानशी मुलगी स्वामींच्या समोर येऊन बसलेली आहे आणि ती आई तिला म्हणते, मंदिर सगळं बघून झाल्यानंतर, चल बरं आता घरी जायचं आपल्याला. पण मुलगी मात्र काही उठत नाही तिथून. स्वामींकडे एकटक ती बघत असते आणि त्या ठिकाणी ती आई मात्र तिच्या मागे लागलेली आहे. आणि एकदम आई तिला उठवते आणि घरी घेऊन जाते. जसं तिला उठवलं तसं तिला ताप भरतो त्या मुलीला, उठवल्या आणि त्या तापातच आई घरी घेऊन जाते. मुलीचा ताप वाढत चाललेला आहे. आई पथ्य पाणी करते, औषध पाणी करते, पण त्या मुलीचा ताप कमी व्हायला तयार नाही. तेव्हा ती मुलगी म्हणते की तू असं जर तू काही जरी केलंस तरी माझं काही ताप कमी होणार नाही. तू काय कर, मगाशी आपण मंदिरात ज्या स्वामींना देवाला बघितलं तर देवाला तू इथे घेऊन ये, त्यांच्या दर्शनाशिवाय माझा ताप कमी होणार नाही. आणि मग ती आई येते आणि स्वामींना विनंती करून घरी घेऊन जाते. आणि स्वामींना पाहिल्यानंतर तिला खूप बरं वाटतं, सेवादास्य करते, स्वामींसाठी उपारते करतात वगैरे. आणि मग तिचा ताप जो आहे तो निघून जातो. म्हणजे ताप का आला तिला, कारण की ती अध्यात्माशी ती जोडल्या गेलेली आहे, स्वामींशी देवाशी जोडल्या गेलेली आहे. आता त्याच्यातनं तिला बाहेर यायचं नाहीये, ती त्या साधनेतनं तिला बाहेर यायचं नाहीये. कधी कधी आपणही स्मरणाला बसल्यानंतर असं वाटतं बसून राहावं. आपण एखाद्या स्थानाला जातो, एखाद्या मंदिरात जातो, शांतता असते आणि मग त्या ठिकाणी आपल्या आपण म्हणतो आम्हाला ते येऊच वाटत नव्हतं, पण सगळे सोबतचे निघाले म्हणून निघावं लागलं. त्याच्यामध्ये आपण थांबलो, रमलो. कधी कधी वाटतं निरूपण संपूच नाही, असं पण कधी कधीच वाटतं बरं का असं की निरूपण संपूच नाही. नेहमी काय वाटतं की कधी संपेल निरूपण, कधी संपेल निरूपण असं वाटत असतं. पण कधी कधी जे रममान होतो आपण अध्यात्मामध्ये की त्यामधनं आपल्याला बाहेर येऊ वाटत नाही. शांताबाईंच्या बाबतीतही तसंच आहे की त्यांना त्या साधनेतनं आता बाहेर यायचं नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात
की मला श्री चक्रधरा वांचुनी आम्ही तर काहीची न रुची, आता मला देवाशिवाय काहीच आवडत नाही. कारण की तो आनंद कसा आहे, निर्भेळ आनंद आहे, निर्दोष आनंद आहे. बाकीचा जो काही आनंद घेतो, आपण पहिल्या सत्रात बघितलं कसा आहे आनंद, कसा आहे आपला सुख आणि दुःख मिश्रित आहे. त्याच्यामध्ये जरी आता सुख वाटत असलं तरी त्याच्यामध्ये दुःख असतं बरं का. तुम्ही जेव्हा एसी लावता तेव्हा सुख आहे, पण जो बिल भरणारा व्यक्ती आहे, घरातला मुख्य व्यक्ती, त्याच्या डोक्यामध्ये ते सुरू असतं की आता या महिन्याला बिल किती येईल, त्याच्या डोक्यात ते चालू असतं. म्हणजे आपला जो आनंद आहे, सुख आहे, ते निर्भेळ नाहीये, निर्दोष नाहीये, त्याच्याशी दुःख जोडलेलं आहे. आता आपण तेलकट खातोय तर ते तेलकट खाताना तर खाल्ल्या जातं, गरम गरम मिळतंय, खातोय आपण, पण कुठेतरी डोक्यामध्ये असतं की उद्या त्रास होणार बरं का ऍसिडिटीचा, आपल्याला पित्त उद्या आपलं वाढणार आहे. म्हणजे ते जोडलेलं आहे त्याच्याशी. पण अध्यात्मातला जो आनंद आहे तो कसा आहे, निर्भेळ आहे, निर्दोष आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीतरी त्रास होण्याचा कुठलाच संभव नाही आहे. त्याच्यात केवळ आणि केवळ आनंदच आहे. आणि म्हणून नांदेडची जी लीळा आहे द्विज गोरक्षण, स्वामी आमचे एकांतामध्ये परिभ्रमण करत असताना एका ब्राह्मणाच्या घरी आल्याने भिक्षा म्हणून म्हटलेले आहे. तो ब्राह्मण बाहेर आला आणि स्वामींना विचारतो, बघतो की तुम्ही तर धड धाकट आहात, भिक्षा का मागता, काही काम वगैरे काय करत नाही. स्वामी म्हणतात आम्हाला कोणी कामच देत नाही. आता ते म्हणतात असं आहे का, मग आमचा गवळी जो आहे तो गावाला गेलेला आहे, मग त्याची जागा रिकामी आहे, मग तुम्ही काय करा, ते सगळं आमच्या गायी वगैरे चारायला नेत जा वगैरे, तिकडून आणत जा, त्यांना काय पाणी पाजत जा वगैरे वगैरे, सेवा करा. तुम्हाला आम्ही सकाळचं दही भात देऊ आणि संध्याकाळचं दूध भात देऊ जेवायला, त्याला जसं देत होतो तसं. स्वामी तर काही हरकत नाही, फक्त एकच अट आहे की आम्ही त्या गायी सोडू, पण ते बांधणार नाही बरं का. सोडून घेऊन जाऊ आम्ही, परत घेऊन पण येऊ वाड्यामध्ये, परंतु त्या गोठ्यामध्ये घेऊन पण येऊ, परंतु आम्ही त्या गायींना बांधणार नाही, फक्त सोडायचं काम आम्ही करू. परमेश्वराचं कार्य काय आहे, जीवाला त्या बंधनातून मुक्त करायचं आहे. त्या बंधनात बांधायचं काम देवाचं नाही. म्हणजे आम्हाला कोणी म्हणायचं नाही की आमच्या मुलासाठी मुली बघा, मुलीसाठी मुलगा बघा, आम्ही ते बांधायचे काम आम्ही करायचे नाही. दीक्षा घ्यायचं असेल तर आम्ही सांगा. एका व्यक्ती आला आणि मला म्हणाला की तुम्ही लग्न लावता का, म्हटलं नाही लावत. म्हणजे मग दीक्षा का घेतली तुम्ही, म्हटलं दीक्षा लग्न लावायला नाही घेतली, पण दीक्षा तुमच्या मुलाला दीक्षा घ्यायची असेल तर सांगा, लगेच येतो म्हटलं. तोही आडमुठ होता तो बोलायला, मी पण थोडस त्या पद्धतशीर सात्विकपणेच वाकड्यात बोललो थोडस. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर मुक्त करणारे आहेत हे लक्षात घ्यायचं. परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे ते मुक्त करणारं आहे, तुम्हाला बंधनातून सोडविणारं आहे. आणि म्हणून जसं तुम्ही ज्ञानस्तर वाढवणार, कधीही लक्षात घ्या, कुठलाही धर्म स्वीकारताना त्या धर्माचं ज्ञान घ्या. कुठलाही धर्म स्वीकारा, पण त्या धर्माचं इत्यंभूत मुळापासून ज्ञान घ्या. त्या ज्ञानाची बैठक कशी आहे, त्या ग्रंथामध्ये काय आहे, तत्वामध्ये काय आहे, आणि त्याचं चिंतन करा. उगाच म्हणजे आपण ते स्वीकारायचं आहे आणि त्यातलं माहिती काहीच नाही, अशातला प्रकार नाही पाहिजे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वरी तत्वज्ञानाचं अध्ययन कराल, भगवद्गीतेचं अध्ययन कराल, भगवद्गीतेच्या संबंधित असलेले जे काही ग्रंथ विश्लेषण आहे त्याचं अध्ययन कराल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल की यातनं मुक्त करण्याचं कार्य जे आहे, आसक्तता जी आहे ते आसक्तता काढण्याचं कार्य जे आहे ते त्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला लक्षात येतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना जेव्हा ते युद्ध झालं आणि युद्धानंतर सगळं राज्य कोणी जिंकलं, पांडवांनी जिंकलं, आणि आता सगळं राज्य त्यांचं झालं, ते राजा झाले. आणि मग कृष्ण महाराज सांगतात आता हे सगळं सोडून द्या. ज्या राज्यासाठी लढलो आपण ते राज्य कृष्ण महाराजांनी सोडायला सांगितलेलं आहे. हा विषय भगवद्गीतेमध्ये येत नाही. म्हणजे तो विषय सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. त्याग हा खूप महत्वाचा भाग आहे. स्वीकार जो आहे तो तुमच्यासाठी कसा आहे, तो थोडासा तुमच्यासाठी ओझं आहे. तुमच्याकडे बॅग आहे ते तुमच्यासाठी ओझं आहे. ते
बॅग आपणच आणतो भरून, परंतु आपल्यासाठी ती ओझं होऊन जाते. चप्पल आहे आपल्यासाठी ओझं आहे, आवश्यक आहे, पण ती ओझं होऊन जाते. अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पुढे जाऊन त्रासदायक ठरतात, आता जरी आपल्याला चांगल्या वाटत असल्या. आणि म्हणून कृष्ण महाराजांनी हे सर्व उत्तर देत असताना त्यांना त्यागासाठी तयार केलेलं आहे. आम्हाला काय संदेश मिळालेला आहे? कृष्णाला अर्जुनाने लढण्यासाठी तयार केलं आहे ना, असा संदेश आहे. मी तुम्हाला सांगेल, कृष्ण महाराजांनी अर्जुनाला त्याग करण्यासाठी तयार केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या विचारांचा त्याग करून टाकलेला आहे. आणि युद्धानंतर मिळालेलं राज्य आहे, त्या राज्याचा सुद्धा त्याग त्यांनी करायला जेव्हा सांगितला. सांगा बरं, एवढं मोठं राज्य आपण घर सोडतो का? आपण घर सोडत नाही. निरूपण संपलं की लगेच घरी पळतो. आपण 1-2 तासासाठी घर सोडतो. यांना कायमस्वरूपी ते राज्य सोडायचं. राज्य म्हणजे समजतं तुम्हाला? राज्य काय असतं? राज्य म्हणजे घर नाही, राज्य म्हणजे 5-10 एकर शेती नाही. राज्य म्हणजे पूर्ण त्याच्यावर ते राजकीय त्यांचं सत्ता त्याच्यावर आहे. एका विशिष्ट प्रदेशावर ते एकट्यांची सत्ता आहे. आणि एकच तिकडे बहुमत वगैरे काही नाही, तेच एकटेच आहे. तिथे महायुती वगैरे असं काही नाही. त्यांचं वैयक्तिक स्वतःची ती मालमत्ता झाली आणि त्याचे ते राजे झालेले आहेत. तेवढा प्रदेश सोडायला सांगितला आणि त्यांनी सोडला देखील. कृष्ण महाराजांनी ही तयारी दाखवली आहे. लढण्यासाठी जर का तयार केलं असतं तर त्यांनी ते राज्य सोडलं नसतं. लढण्यासाठी तयार केलं असतं तर ते देवाशी लढले असते. का सोडायचं? आम्ही एवढं सगळं युद्ध करून हे मिळवलं आणि मग सोडायचं कशासाठी? म्हणून भगवद्गीतेचा संदेश हा घ्या. ते त्यागा आरती अर्जुनाला, पांडवांना देवानी तयार केलेले आहे. त्यांनी त्या तयारीने तो त्याग देखील केलेला आहे. म्हणजे परमेश्वर तुम्हाला मुक्त करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असतात, तत्व सांगत असतात. इथे आमच्या स्वामींनी सुद्धा तेच केलेलं आहे. तिथे सांगितलं की आम्ही त्या गायींना बांधणार नाही. ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, बांधायचं काम आम्ही करू. मग रोज स्वामी त्यांनी सांगितलं कुठे त्यांना करायला न्यायचंय, पाणी कुठे आहे, सगळं सांगितलं. बाकीच्याही गावातले काही गवळी आहेत ते सुद्धा आपले गायी वासरा आणतात, स्वामी पण नेतात. बाकीच्यांचं असं आहे की गायी पुढे चालतात आणि ते गवळी जो हाकणारा आहे तो मागे असतो, तर ते पुढे पुढे त्यांना हाकललं जातं. स्वामींच्या बाबतीत असं होतं की स्वामी पुढे चालायचे, गायी स्वामींच्या मागे 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 यायच्या. स्वामी एका खडकावर बसायचे. आजही द्विज गोरक्षणे जर का स्थान वंदन तुम्ही केलं नांदेडचं, तिथे आजही तो मोठा पाषाण आहे ज्याच्यावर आमचे स्वामी विराजित होत होते. बसायचे आमचे स्वामी. पलीकडनं नदी आहे आणि तिथेच त्या मोकळ्या पटांगणामध्ये त्या गायी बसून राहायच्या आणि बसायच्या. गवत खात नव्हते, पाणी पित नव्हते, फक्त बसून राहायच्या आणि स्वामींकडे एकटक बघत राहायच्या. वेधल्या जायच्या. प्राणी सुद्धा जो आहे तो देवाकडे वेधल्या जात असतो आणि ते वेधल्या गेल्या आणि स्वामींकडे बघत राहिल्या. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. बाकीचे जे गवळी आहेत ते गायी गुरं आणतात करायला बाकीच्यांचे, ते बघायचे की हा जो गुराखी आहे, जे स्वामींना बघून म्हणायचे हा तर गायींना पाणी पाजत नाही, गवतही खाऊ घालत नाही, चारतही नाही, त्यांना काहीच नाही. मग त्यांनी एक स्वामींच्या बाबतीत जी चुगली आहे ती त्या मालकाला सांगितली की बाबा तुम्ही जो गवळी ठेवलेला तो काही तुमच्या गायींना पाणी पाजत नाही, चारा घालत नाही, काहीच नाही. अशाने जर तुमच्या गायी ज्या आहेत त्यांचं दूध दुभतं कमी होईल असं सांगितलं. आता ज्याला सांगितलंय, ज्या मालकाला, त्याचं चिंतन वेगळं आहे. त्याची आणि बायकोची गोष्ट झाली की ते म्हणाले की आपले हे तर आपल्याला सांगतायत की त्यांचं तो गवळी जो आहे तो रक्षणच करत नाही, राखत नाही बरोबर गायी. आणि इथे तर हा गवळी आल्यापासून काय झालेलं आहे की आपलं गायीचं दूध दुभतं वाढलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे दही म्हणजे दूध चांगलं आहे, त्याची साय चांगली आहे, त्याच्यामुळे विरजन चांगलं लागतं आहे, त्याच्यामुळे मंथन चांगलं होत आहे, त्यातलं लोणी चांगलं निघतंय, त्यातनं तूप चांगलं निघतंय. एवढे तर लाभ होऊन राहिलेला आहे. म्हणजे वाईट असं काही झालेलं नाहीये, सगळं चांगलंच होत आहे. आणि हे तर आपल्याला आपल्या नवीन गवळ्याविषयी असं सांगतायत
मग काय खरं आणि काय खोटं? म्हणजे कधी पण कोणीतरी काय आपल्याला सांगितलं ते एकदम खरं नसतं किंवा ते एकदम खरं मानायचं नसतं. त्याला कुठल्या तरी गोष्टींचं प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण असलं पाहिजे. तो ब्राह्मण काय गेला, ते स्वामींना त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊ दिलं ते गाई ढोरं घेऊन, आणि तो एका झाडावर तिकडे झाडाच्या मागे लपून ते बघत होता की बघूया आपण ते गवळी सांगतात ते खरं की अजून काय खरं. आणि खरोखर त्या गवळ्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी एका खडकावर बसलेले आहेत, त्या गायी समोर बसलेल्या आहेत, स्वामींकडे एकटक बघत आहेत. कोणी गाय पाणी प्यायला गेली नाही, गवत खायला गेली नाही. हिरवं गवत दिसल्यानंतर गायी लगेच ते खातातच, कुठे का असं. कधी कधी आम्ही बघितलं ते डोंगराच्या कडेवर कसं जातात, त्यांना ते खाली पडायची भीती वाटत नाही, काही नाही, कारण की तिकडे गवत आहे हिरवं. मग इथे तसं काही दिसेना, गायी गवत खात नाही, पाणी पित नाही, आणि स्वामी बसलेले आहेत. आणि त्याच्या लक्षात आलं की हे कोण आहेत, साक्षात श्रीकृष्ण महाराज आहेत, अशी प्रतीती त्यांना स्वतःला आलेली आहे. कारण त्याच्या लक्षात आलं की काही न खाता काही न पिता या गायींचं दूध दुभतं वाढलेलं आहे. म्हणजे हे समोर जे बसलेले आहेत हे कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, तर साक्षात श्रीकृष्ण महाराज आहेत. आणि नंतर त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला की आपल्या घरी साक्षात कृष्ण महाराज आले. आता त्यांनी काय केलं पाहिजे होतं, थेट स्वामींकडे गेलं पाहिजे होतं, स्वामींचे श्रीचरण धरले पाहिजे होते, क्षमा मागितली पाहिजे होती, विनंती केली पाहिजे होती, घरी घेऊन आलं पाहिजे होतं. परंतु तो आनंद त्याला एवढा झाला, हा आनंद कोणाला तरी सांगावा. कोणाला सांगितला, घरी गेला तो, आणि घरी जाऊन पत्नीला सांगितलं की असं असं आहे बरं का, ते गवळी सांगतात ते बरोबरच आहेत, आणि साक्षात श्रीकृष्ण महाराज आहे अशी प्रचिती मला आली. मग आता काय करायचं, आता तर असं स्वामी आले की एक श्रीचरण तू धर, एक श्रीचरण मी धरतो, आपण माफी मागू वगैरे, असं सगळे स्वप्न त्यांनी बघितले. आमचे स्वामी त्या गायी घेऊन आले वाड्यामध्ये, अंगणामध्ये त्या गायी सोडले आतमध्ये, आणि स्वामी बाहेर निघून गेले. म्हणजे आतमध्ये स्वामी आलेच नाही, त्यांना दर्शनच झालं नाही. ते परमेश्वराची जेव्हा ओळख होत असते त्याच वेळेला परमेश्वराला आपण स्वीकारायचं असतं. आपण जर का म्हटलं की स्वामी येतील मग आपण त्यांचे श्रीचरण धरू, मग माफी मागू, तर ती वेळ निघून गेली. स्वामींची त्यांची परत काही भेट झाली नाही. म्हणजे ज्यावेळी भेट घडते आहे त्यावेळी ती भेट घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जेव्हा केव्हा एखादा विधी घडतो त्या वेळेला तो विधी लगेच स्वीकारायचा असतो. काही गोष्टी ज्या असतात ते विचार न करता त्याला हो म्हणायचं असतं, आणि काही गोष्टी असतात ते विचारपूर्वकच हो म्हणायचं असतं, आणि काही गोष्टी असतात ते विचार करून नाहीच म्हणायचे असतात. कोणी म्हटलं की हे व्यसन करणार का, त्याच्याबद्दल विचार करा, आणि उत्तर काय द्यायचं, नाहीच म्हणायचं, नाही व्यसन आहे ते नाही करायचं. विचार करायचं त्याच्याबद्दल, कसला विचार की याच्याने आपलं नुकसान काय होणार आहे. काही गोष्टी विचारांती हो बोलायच्या असतात, त्यामध्ये जबाबदारी असते, म्हणून विचारपूर्वक हो बोलायचं असतं. आणि काही गोष्टी असतात ते विचार न करता स्वीकारायच्या असतात, कारण की ते त्यावेळेला प्राप्त होतात, त्याचं महत्व आपल्याला त्यावेळी कळलं पाहिजे, आणि लगेच त्याचा स्वीकारही आपला होणं तितकंच आवश्यक आहे. तर त्या संध्या जेव्हा मिळतात आपल्याला आणि ते आपल्या जीवनोपयोगी असतील तर त्याचा निर्णय लगेच घेतला गेला पाहिजे. त्याला तुम्ही जर का पोस्टपोन केलं किंवा तुम्ही त्याला अंतर दिलं तर त्याच्यामध्ये काय होतं की तो जो कार्यकाळ आहे तो निघून जातो. म्हणजे शिक्षणाचा का असेना किंवा नोकरीचा का असेना किंवा अजून काही जीवनातले काही असे आवश्यक निर्णय असतात आपल्या जगण्यातले त्याचे का असेना, त्याचं सुद्धा निर्णय काही असे तुम्हाला लवकर घ्यायचे असतात तर ते पुढे काय होतं, तो कार्यकाळ आपला तेवढा व्यर्थ जात नसतो. या ठिकाणी काय झालेलं आहे की ते जे आहेत त्यांनी तो वेळ घालवला आणि त्याच्यामुळे स्वामींची आणि त्यांची भेट होऊ शकली नाही. या लीळेतला आपला मुद्दा असा आहे की त्या ज्या गायी आहेत त्या स्वामींकडे एकटक बघतात, स्वामींकडे वेधल्या गेलेल्या आहेत आणि आता त्यांना गवतही खाऊ वाटत नाही. आता त्यांची सुद्धा अशी स्थिती आहे शांताबाईसारखी. मग श्री चक्रराव वाचून काही न रुचे, गायींना तसं वाटतं आता आम्हाला देवाकडे नुसतं एकटक बघत राहायचं, आम्हाला पाणी प्यायचं नाही, गवतही खायचं नाहीये.
अशा प्रकारचा भाव त्या गायींच्या मध्ये निर्माण होतो आणि ईश्वराचा आनंद रोवण तिथे, आता शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये, आता वाक्य आलेलं आहे त्या लीळेमध्ये. काय करतात? रवंत करतायत. पण काय? देवाचा आनंद जो आहे त्याचं रवंत करतायत, म्हणजे त्याचं चिंतन करतात. तुम्ही करता का निरूपणाचं चिंतन? आता जे आपण 6-7 दिवस ऐकतोय, तुम्ही याचं चिंतन करता का? आमचे स्वामी सांगतात, चक्रधर स्वामी, जीवाला तुम्हा पसीवरी हे पशु चांग आहे, जेची खाती तेची रोवंती ती. गाय गवत खाते आणि मुखामध्ये काय रवंत करते? गवतच रवंत करते. आपण निरूपण ऐकतो आणि रवंत काय करतो? म्हणजे आपल्या मुखामध्ये विषय कुठले असतात? निरूपणाचे विषय असतात का? निरूपणाचे विषय नसतात. जेवल्यानंतर जेवणाचे विषय असतात. भाजी अशी झाली, चपाती तशी झाली, डाळ सुंदर झालेली, भात कच्चा होता, हे विषय चालतात जेवणानंतरचे. परंतु निरूपणानंतर विषय चालतात का आपले? एखादं भांडण बघितल्यानंतर त्याचे सुद्धा चिंतन करतो आपण. कोण काय बोललो, कसं बोललो, कोण वाईट आहे, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, हे सगळे चिंतन चालतात. तर निरूपणानंतर जगातले एवढे निरूपण होतात, त्यापैकी निरूपणानंतर जर का तुम्ही त्या निरूपणाचं चिंतन नाही केलं तर निरूपणाला येऊन उपयोग नाही. ते नंतर सुद्धा त्याचं चिंतन झालं पाहिजे. त्याचं ज्या संदर्भातली जी चर्चा आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, आज काय नाही सांगितलं, हे सगळं बोललं गेलं पाहिजे एकमेकांशी. त्याचं काय होतं? उजळणी होते आणि तेव्हाच ते आपल्या अंतःकरणामध्ये तो विषय पक्का बसतो. आणि म्हणून जर का तुम्हाला विचारलं काय काल निरूपणात काय झालं, तुम्ही नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण की तो फक्त कानाने ऐकला आपण, तो हृदयापर्यंत आपल्याला नेता आला नाही. जो विषय हृदयापर्यंत जातो ती गोष्ट आपण आयुष्यामध्ये कधी विसरत नाही. आणि म्हणून तो जो आनंद आहे तो त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. का बरं? ज्याची खाती त्याची रोवंती ती. गायी सुद्धा स्वामींचा आनंदच घेतात, आनंदाचंच रवंत करतात, आनंदाचंच चिंतन करतात. तशाच पद्धतीने या ठिकाणी काय केलं गेलं पाहिजे? जे आपण ऐकतो आहे त्याचं चिंतन हा प्रकार झाला पाहिजे. आमचे स्वामी मार्गी रस्त्याने जात असताना काही लहान मुलं खेळत होते आणि तो खेळ कसा होता? रानभेरियाचा खेळ होता. ते काय करायचं? ज्याच्यावर राज्य आलं त्याच्या पाठीवर कोणीतरी बसणार आणि मग ते एकमेकांना शिवणार वगैरे, असा तो खेळ आहे. मग एका मुलाच्या पाठीवर स्वामी बसले. आता स्वामी मोठे आहेत, मुलं छोटे आहेत. आता त्या मुलांना त्रास झाला पाहिजे, पण स्वामी पाठीवर बसल्यानंतर त्यांना आनंद वाटला. एकदम वजन नाही, काहीच नाही वाटलं, हलकं वाटलं, पण आनंदही वाटला. ते कोणीही मुलगा ज्यांच्या राज्य आलं ते स्वामींना पाठीवरून उतरवायचंच नाही, त्यांना खूप छान वाटायचं, आनंद वाटायचा. आणि नंतर हा खेळ संपला, स्वामी त्यांच्यामध्ये भोजन करतात आणि निघून जातात पुढे. आणि त्या मुलांचं चिंतन सुरू आहे. आता त्या मुलांचं एकमेकांशी बोलणं सुरू आहे. तुलाही आनंद झाला का? मलाही झाला. तुला किती झाला? मला खूप आनंद झाला, मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. तिथून एक ब्राह्मण चाललेला, त्यांनी त्यांचे वाक्य ऐकले. ते म्हणाले, हे मुलं तर अशिक्षित आहेत, हे तर गुरंढोरं पाळणारीच मुलं आहेत, ह्यांच्या मुखामध्ये आनंद वगैरे हा शब्द येतो आहे, म्हणजे कशाबद्दल वगैरे. त्यांनी सुद्धा चौकशी केली. चिंतन जे चालू आहे त्यांच्या एकमेकांना जो आनंद झाला त्या एकमेकांच्या आनंदाबद्दल ते बोलतायत एकमेकांशी. ते बोलल्या जात आहे. तुम्ही दुःख जसं एकमेकांना सांगता, वाटता, तसं आनंद सुद्धा, चिंतनातला जो आनंद आहे, आनंदातलं जे चिंतन आहे ते तुम्ही एकमेकांना सांगितलं पाहिजे. निरूपणातले विषय एकमेकांकडे आपल्याला सांगता आले पाहिजेत, बोलता आले पाहिजेत. त्यावेळी तो विषय तुमच्या अंतःकरणामध्ये रुजल्या जाईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला जीवन जगताना येणार आहे. तुम्ही एखादा पदार्थ बनवताना बघता, तो लक्षात देता, त्याच्यानंतर लक्ष देता, त्याच्याकडे लक्षात घेता, तो बनवायचा कसा वगैरे विचारून घेता आणि त्याचं चिंतन सुद्धा करता. महिला वर्ग करतात ना. आणि मग घरी कुणी नसताना तो पदार्थ आपण बनवतो, कारण बिघडला वगैरे तर घरातलं काही नाव नको ठेवलं पाहिजे. खराब झाला तर तो लगेच त्याची विल्हेवाट लावून द्यायची, पण चांगला झाला तर मग मात्र तो घरातल्या लोकांना खाऊ घालायचा, आम्ही नवीन पदार्थ बनवलेला आहे. अशा प्रकारे
आपण त्या पदार्थाचं चिंतन करता म्हणून तो तुम्हाला घरी गेल्यानंतर तो बनवताय, तो चिंतनच नाही केलं, लक्ष नाही दिलं तर तो पदार्थ तुम्हाला बनवता येणार नाही. एका घरी आम्ही गेलो, त्यांनी काहीतरी बनवून आणलेलं होतं सूप सारखं, ते आम्हाला दिलं गेल्या गेल्या. आता आम्हाला ते बघितल्यानंतर थोडं नको वाटलं की नको बाबा हे. ते म्हणले नाही नाही घ्या, गरम गरम आहे, चांगलं चांगलं असं थंडीमध्ये. मग आम्ही ते 2-3 चमचे पिलं असं. ते म्हणे कसं लागलं? म्हटलं छान लागलं. तेच म्हणे आमच्या घरातल्या लोकांना आवडलंच नाही म्हणे. अच्छा म्हटलं, म्हणजे त्यांना नाही आवडलं ते आम्हाला आमच्या घरात मारताय तुम्ही, म्हणजे हे काय झालं? मग आता ते खाताना अजून थोडंसं वेगळं वाटायला लागलं आम्हाला. ते म्हणे आमच्या घरात कोणालाच आवडलं नाही, बघा ह्यांना आवडलं, बाबांना आवडलं म्हणे. आता काय बाबा तर अडकले की नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तो जो चिंतन आहे ते चिंतन करता आलं पाहिजे. आणि ते चिंतन जर का आपण केलं योग्य पद्धतीने तर त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असतो. आणि म्हणून शांताबाईचा जे आहेत ते आनंदाशी जोडल्या गेलेल्या आहेत. मगाशी आपण त्या लहान मुलीचं उदाहरण बघितलंय, देवाशी जोडल्या गेलेली आहे, त्याच्यामुळे तिथून उठवल्या लगेच ताप आलेला आहे तिला. इथे त्या गायी ज्या आहेत त्या स्वामींशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या आनंदाशी, म्हणून त्यांना तिथून उठू वाटेना असं झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे आनंदाशी जे आहे आपण जोडले गेलो पाहिजे, तर मग त्या चिंतनामध्ये आपण रममान राहू. त्याला तो आनंद जो आहे त्या आनंदाशी शांताबाईचा जोडलेले असल्यामुळे त्यांना त्या आनंदातनं आता बाहेर यायचं नाहीये. म्हणून ते म्हणतात की मला देवाशिवाय, देवाच्या चिंतनाशिवाय आता कुठल्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा रस जो आहे तो मला आता नाही. आणि जर का आता मला देव जर का खायला सांगतात, जरी घेऊये तरी मग गोसावी का वारिले, जर काही खायचेच पदार्थ आहेत आणि खाल्ल्याने भलंच होणार आहे, तर त्याच वेळेला देवाने मला का सांगितलंय खाऊ नका म्हणून? म्हणजे माझ्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. डॉक्टर सांगतात ना मीठ खाऊ नका, मैदा खाऊ नका, अजून काय सफेद पदार्थ कुठला, अजून साखर खाऊ नका. हे म्हणजे सांगितलं एकदा. ते खायचेच नाहीयेत, कुणालाच नाही खायचे. ज्यांना त्रास आहे त्यांनी खाऊच नाही, ज्यांना कुठलाच त्रास नाही त्यांनी सुद्धा खाऊ नये, हे एकदम पक्का आहे. आता जर का डॉक्टर येऊन म्हणाले की ते खाऊ शकता बरं साखर आणि मैदा, आपण विचारू हे खाऊ शकतो, मग आधी का सांगितलं मला खाऊ नका? म्हणजे हे कुठेतरी माझ्या प्रकृतीला चांगलं नाहीये म्हणूनच त्यांनी सांगितलं हे खाऊ नका, तर ते खाऊ नये. गोसाव्यांची माझी कणव म्हणून वारिले, देवाला माझी कणव होती की माझं भलं व्हावं, ही कणव आहे माझ्याबद्दल भलेपणाची भावना आहे देवाच्या अंतःकरणामध्ये, म्हणूनच तर मला सांगितलं नाही खाऊ नका म्हणून. येतुकेनी तयाचे देह गेले, आणि हे सर्व चिंतन सुरू असताना त्यांनी आपलं जीव सोडलेला आहे. कोणी? शांताबाई सांगणे. स्वामींनी जो नियम सांगितला, ज्या क्षणाला सांगितला, त्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत शांताबाईंनी सर्व नियम स्वामींचे पालन केलेले आहेत. सर्व नियम, कुठल्या प्रकारची तक्रार त्याच्यामध्ये नाही आहे. कुठल्याही प्रकारचं काहीतरी त्रास म्हणावा तो त्रासही त्याच्यामध्ये नाही आहे. आणि देवाने पण आम्हाला हे दाखवून दिलं की एकीचा ज्ञानी हा कसा आहे. आम्ही जर का त्याला नियम सांगितला आणि तो नियम आम्हीच जरी मोडायला सांगितला तरी सुद्धा तो नियम मोडत नाही. हा यतीच्या ज्ञानियाचा विशेष आहे. आणि तुमच्याकडे जेव्हा ज्ञान हे रुजतं तुमच्यामध्ये, तेव्हा ते अशा पद्धतीने रुजतं की ते कुणीही जरी ते काढून टाकावं म्हटलं तरी ते तुमच्यातनं ती साधना निघू शकत नाही, ते आचरण तुमच्यातलं बंद होऊ शकत नाही, कमी होऊ शकत नाही. आपलं कसं होतं की आचरण आपलं कमी जास्त होत राहतं. मार्गशीर्ष महिना आला की आचरण वाढतं आपलं, मार्गशीर्ष महिना संपला की आचरण कमी नाही होत, शून्य होऊन जातं. दुसऱ्या दिवसापासून काही आपण नाम बिम काही स्मरण करत नाही. आपलं सिजनेबल असतं, जसं सीझन येईल, जसा महिना येईल तशाप्रमाणे धर्म आपला कमी जास्त होतो. अमावस्या पौर्णिमा आली की भूत देवधर्म करायचा आपण, तो दिवस संपले की परत आपला देवधर्म शून्य होतो. इथे तसं नाहीये. शांताबाईंनी शेवटच्या क्षणापर्यंत सर्व नियम पालन केले, तेही आवडीपूर्वक त्या नियमांचं पालन केलं.
आणि त्यातच त्यांचं देह गेलं, म्हणजे ईश्वराला ते समर्पित झाले. हेतुकीनी तयाचा संस्कार केला आणि त्यांचा अंत्यविधी सगळा केला, आटोपला. शांताबाई त्यांची जी मुलगी आहे त्यांनी तो अंत्यविधी सगळा त्यांचा त्या ठिकाणी केला आणि मग स्वामींकडे आले. स्वामींना सर्व त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी शेवटचे काय उद्गार होते वगैरे वगैरे सर्व सांगितलं आणि दुःख केलं. तेव्हा स्वामींना त्यांनी सांगितलं एकाही जणांनी की तुम्ही सांगितलेला सर्व नियम माझ्या आईने शेवटपर्यंत सर्व पाळले, एकही नियम त्यांनी शेवटपर्यंत मोडला नाही. यावर स्वामी म्हणतात येथूनही म्हणितले ते म्हातारी येतीची घडले. म्हणजे आम्ही जे म्हणालो ते कोणाला घडलं? एका म्हाताऱ्या व्यक्तीला घडलेलं आहे. एरवी म्हातारपणामध्ये काय असतं? बाबा आता जास्त बसवत नाही निरोपणाला, आता जास्त स्मरण होत नाही, जास्त देवधर्म होत नाही, जास्त सेवादास्य होत नाही. हे वाक्य कुठल्या वयातले आहेत? म्हातारपणातली आहेत. आणि तरुणपणातली पण हीच वाक्य आहे की आम्हाला काम आहे त्याच्यामुळे वेळ मिळत नाही, हे आहे घरकाम आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही. म्हणजे तरुणपणातली सुद्धा हीच वाक्य आहे. परंतु शांताबाईचा या वयस्कर आहेत आणि म्हणून स्वामींनी वचनामध्ये म्हातारी हा शब्द मुद्दामून म्हटलेला आहे की येथूनही म्हणत होते ते म्हातारी जी घडले. म्हणजे म्हातारी व्यक्ती असून सुद्धा, वयस्कर असून सुद्धा कुठेतरी स्वामींकडे कुठली तरी सूट मागता आली असती त्यांना की देवा हे थोडंसं खाल्लं तर चालेल का, मला तूप आवडतं, तर देवाने कदाचित होई म्हटलं असतं. पण कुठल्याही प्रकारची सूट त्यांनी घेतली नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये देवाकडे कुठलेही पदार्थ खाण्याची आज्ञा मागितली नाही. उलट आज्ञा दिलेली सुद्धा त्यांनी त्याचं पालन जे आहे ते पालन मात्र त्यांनी मोडलं नाही. म्हणून स्वामी सांगतात येथूनही म्हटले ते म्हातारी येती घडले. बरं का, आम्हाला वाटत होतं की कोण करेल असं, आचरण करायला कोण पाहिजे? कोणतरी तरुण व्यक्ती पाहिजे. तसं नाही आहे. येथीचं आचरण असं आहे की जर का तुम्ही करू म्हटलं तर तुम्हाला वयाचं बंधन लागू होत नाही. तुम्ही कुठल्याही वयातले आता असे ना, तुम्हाला ते आचरण जमू शकतं. हे आचरण करण्याचं सामर्थ्य आपल्याला असलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी वचन सांगतात समर्थ धर्म आचरेत. समर्थ व्यक्ती जो आहे तोच धर्माचं आचरण करू शकतो. आणि धर्माचं आचरण करण्यासाठी तुम्हाला समर्थ व्हावं लागतं. तुम्ही समर्थ नसाल तर तुम्ही समर्थ व्हा आणि धर्माचं आचरण करा. नाहीतर असमर्थ व्यक्ती काय म्हणतो, मला हे पालन जमणार नाही, मला ते पालन जमणार नाही. तसं नाही, तुम्हाला समर्थ होता आलं पाहिजे. समर्थ होऊन जे काही धर्म असेल त्याचं पालन सुरू करा. सहजपणे त्या धर्माचं आचरण घडायला लागतं. धर्म आचरण करणं हे कुठल्याही प्रकारचं कठीण कार्य नाही आहे. फक्त त्यातला आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. तो आनंद जर का तुम्हाला प्राप्त व्हायला लागला की आपोआपच धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही काय होणार आहात? सक्षम होणार आहात. आणि त्याच्यामध्ये तुमची जी काही आनंद घेण्याची जी काही वृत्ती आहे ती वाढवत वाढवत आपण ठेवली पाहिजे. तर मग धर्माशी तुम्ही सतत जोडल्या जाणार. अध्यात्माशी ते जोडले गेलेले आहेत, त्या आनंदाशी ते जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्या क्रियेतला आनंद लक्षात आलेला आहे, अध्यात्मातला आनंद लक्षात आलेला आहे. अध्यात्मात उपस्थित होणं निरूपणाला याचा एक आनंद वेगळा आहे. अध्यात्म ज्या ठिकाणी आहे, निरूपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भोजन असतं, त्याला आपण काय म्हणतो? प्रसाद म्हणतो, भोजन नाही म्हणत. तिथला प्रसाद घेण्याचा आनंद सुद्धा काहीतरी वेगळा आहे. घरी पण जेवण असतं, इथे पण भोजन आहे, पण इथला प्रसाद भोजन काहीतरी वेगळं आहे, त्याचा आनंद वेगळा आहे. इथली उपस्थितीचा आनंद वेगळा आहे. इथल्या लोकांना भेटण्याचा एक आनंद वेगळा आहे. लग्नातल्या लोकांना भेटण्याचा आनंद वेगळाच असतो काहीतरी. परंतु इथे लोकांना जे भेटतो आपण तो आनंद एक काहीतरी समाधानकारक असा आनंद आहे. आणि म्हणून त्या आनंदाशी कुठेतरी आपण जोडले गेलो की मग त्यातनं आपण बाहेर येणार नाही, येऊ शकत नाही. असा तो आनंद शांताबाई त्यांना प्राप्त झाला. आणि म्हणून स्वामींनी त्यांच्या त्या क्रियेची पोच पावती दिली. आपण जे विधी करतो त्याची कुठलीच पोच पावती येत नाही. देवाने स्वीकारलं की नाही स्वीकारलं. आपण आमची पंगत झाली, आमची पंगत झाली, पण देवाने स्वीकारली का? त्याची कुठली पोच पावती नाहीये. आम्ही विडा ठेवला पण देवाने स्वीकारलाय का? आम्ही पंचावतार केला, देवाने स्वीकारलाय का? याची पोच पावती नाही आपल्याकडे. आपलं समाधान आहे, आम्ही केलं. इथे पोच पावती सुद्धा मिळालेली की आम्ही जे सांगितलं त्याचं अनुपालन
शांताबाईंना घडलं, म्हणजेच देवाने ते स्वीकारलं. अशा प्रकारे शांताबाईचा या ज्या आहेत माईंबाईचा यांचं चरित्र आपण एवढ्या सत्रांमध्ये बघितलेलं आहे. आजचं हे कितवं सत्र आहे? 5वं सत्र आहे का? तर यामध्ये आपण पूर्ण त्यांची एक लीळा बघितलेली आहे, त्याच्यानंतर दुसरी एक लीळा बघितली आणि ही तिसरी लीळा त्यांच्या संदर्भामध्ये बघितली. त्यांच्या जीवनाचा एक आढावा आपण या निमित्ताने घेतला की ज्यामध्ये शांताबाईचा या पूर्ण दुःखी आहेत आणि दुःखामध्ये आपलं जीव द्यायला निघालेत मुलींसकट. स्वामींची भेट होते आणि पूर्ण आयुष्य बदलून जातं आणि जे आहे समर्पण, आपल्या देहाचं जीवनाचं समर्पण, स्वामींच्या वचनाचं अनुपालन करत त्यांनी तो देह आपला शेपलेला आहे. आपण या निमित्ताने जे काही तत्वज्ञान ऐकलं, जे काही कर्माच्या संदर्भातले काही विषय ऐकले आणि सोबत अध्यात्माच्या संदर्भातले काही गोष्टी आपण यामध्ये श्रवण केलेल्या आहेत, तर याचं जरूर तुम्ही चिंतन करा आणि चिंतनातनं तुम्हाला त्याच्यातनं काय प्राप्त होतं ते आपल्या जगण्यासाठी ते चिंतन उपयोगी न्या. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत